संचित ऐसी आहे धर्म जळते संचित ऐशी आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कोठे अडराणी पडो माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय तुका म्हणे मळ तुका म्हणे मळ राहो नेदी तापजाळ माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा
श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परम मूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जन मानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। आज या पुण्यक्षेत्रामध्ये कीर्तन सेवेचा पहिलाच प्रसंग आणि त्यामध्ये सुद्धा मी नेहमी सांगत असतो, मैं देर करता नहीं देर हो जाती है। मी जरी लवकर आलो तरी ठरलेल्या वेळेला का कीर्तन होऊ दिलं नाही। छापलेलं आहे 10 ते 12 कीर्तन किंवा 11 ते 1 अशा पद्धतीनं, पण एक महत्त्वाचा मुद्दा, शेजारीच एक दुःखद घटना घडली। 3 वर्षाचं लेकरू अचानक हौदामध्ये पडून त्याचा जीव गेला, म्हणून काही भजनी मंडळ तिकडे गेले होते त्यांना येण्याकरता, कारण मतदाराशिवाय उमेदवार निवडून येत नाही, वराडाशिवाय नवरदेव शोभत नाही, भजण्याशिवाय न ऐकणाऱ्याशिवाय कीर्तनकार शोभत नाही। तसं भजनी मंडळ तुम्ही सगळे, पण तुम्ही माझ्यापेक्षा हुशार निघालात। मला वाटलं होतं मीच हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार, आवाज ऐकल्याशिवाय घरातून निघाला नाही। हां, आणि कधीही लक्षात ठेवा, कीर्तनाला, परमार्थाला, भजनाला, नामचिंतनाला, पुण्यकर्म जिथं असेल तिथं माणसानं करावी तातडी परमार्थाची। परमार्थामध्ये गडबड करीत जाऊ, कारण पुन्हा वेळ येईल का नाही सांगता येत नाही। दिला या काळे अवकाश, काळानं आपल्याला अवकाश दिलाय। एक एक श्वास आपला 24 तासामध्ये 21,600 श्वास होतात। 24 तासामध्ये नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये, योगाभ्यासामध्ये तितके श्वास आपण शिल्लक ठेवलो तितका महाराज बचत केली की ते श्वास वाढतात, आयुष्य वाढतं। आयुष्य वाढलं की सुख घडोघडी वाढू लागे, आयुष्य वाढलं की सुख वाढतं। काही माणसं म्हणले, कशाचं महाराज सुख आहे, पहिला जमाना चांगला होता, आता माणसं विचित्र नाही। काहीच बदल झाला नाही। अजूनही माणसं इतके सुधारले तरी माऊली डोळ्यानंच पाहतात का कोणी कानानं पाहतं का? हां, माऊलीनं सांगितलंय, ज्ञानोबारायानं, कान सुद्धा पाहतो जे श्रवणेंद्रिया पाहले। गीतेचं तत्वज्ञान ज्याला कळालं, काना वचनाची भेटी, कानावर शब्द पडला की परिवर्तन होतं। त्याप्रमाणे मानवाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे कर्माचे फळ आहेत। कोणीही असो महाराज, त्याला सुख दुःख जीव भोग पावे। मग सगळ्या जगाला जर सुखाची गरज आहे आणि सगळ्या जगाला दुःखाची गरज नाही, कोणीतरी असा संकल्प केला का इथं बजरंग बलीला, गणपती बाप्पाला, ज्ञानोबाराय, तुकोबारायला, भगवान बाबाला कोणीतरी असा संकल्प केला का मजलागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावी ना जीवे। मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही का? सुखम सर्वाय रुच्यते, सुख सगळ्या जगाला आवडतं। किडा मुंगी पशु पक्षी गुरं ढोरं सगळ्याला सुख आवडतं, मग का मिळत नाही? दुःख नकोय ते नशिबाचं का जात नाही? दुःख आणि सुख हे कर्माचे फळ आहेत। काही माणसं म्हणतील, महाराज सुख दुःख कर्माचे फळ आहेत,
मग दुःख होईल असं कर्म का करावं? सुख होईल असं कर्म करावं. कोणत्या कर्माचं फळ दुःख आहे आणि कोणत्या कर्माचं फळ सुख आहे हे जनावराला कळतंय ना महाराज. शेळी गाढव कुठलाही पाला सोडित नाही, पाला पाचोळा खातेत शेळी आणि गाढव. पण ते तंबाखूच्या शेतात हिरवेगार पानं जरी असले तंबाखूला तोंड लावित नाही. त्यांना कळतं हे खाऊ नये. मग माणसाला कळत नाही का? रसपोळ्याचं जेवण, भजे आमटी पापड्या कुरवड्या खाओ पिओ मौज करो, तेवढं जेवल्यावर सुद्धा म्हणताय थोडा रस घ्या, थोडी पोळी घ्या, भजे घ्या. नाही 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 नाही, अजिबात आता एक घास खाणं होत नाही. आणि कीर्तन सुटलं, भजन सुरू झालं की लगेच म्हणतंय आहे का तंबाखू? खा म्हणलं तर खाल्लं नाही, जेवायचं चांगलं तूप पोळी आणि तंबाखू खाते. बरं ज्याला जनावर खात नाही. म्हणून एका ठिकाणी कीर्तनाला गेल्यावर मी पोरायला विचारलं, महाराज पोरा सांगा बरं, गाढव शेळी तंबाखू खात नाही, माणसं खातेत, मग कोण शहाणं? त्यांनी सांगितलं माणसं शहाणे. म्हणजे कसं काय? जे खात नाही ते गाढवण शेळी. आली का नाही पंचायत? याला म्हणे उडग कळीन बस पाटकोळी. उगाचच विचारलं म्हणलं पोरायला. का? खरं सांगितलं त्यांनी. गाढव ही खात नाही याचा अर्थ माणसाने खावं का? माणसाला कळतंय ना. त्याला म्हणलं ना, महाराज काय करावं, दाढ सुजली होती, कळ लागली, ठणक लागली, तंबाखूची काडी धरली की राहिलं बघा. माणसाला कळालं ना, तंबाखूची काडी धरल्यावर दात दुखायचा राहिला. काही काही माणसाला कळत नाही वाटतं का? हां, बिडी ओढणं, सिगरेट ओढणं, तंबाखू खाणं, गांजा ओढणं वाईट आहे. दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का पैसा जाकर मुँह में मट्टी जाती है. कोणी चांगलं म्हणत नाही. त्याला खोकला लागतो, कफ दाटतो आणि त्याला खोकला लागतो. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरनं नाडी बघितली, नखं बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, बॅटरी लावली, कानात स्टेथोस्कोप घातलं, छाती बघितली, श्वास घ्या श्वास सोडा. आणि इतकं केल्यावर त्यांनी विचारलं काय होतं? खोकला येतो, घसा बसलाय, खोकळून खोकळून छाती दुखायली, बेंडके पडतात. सगळ्या घराला? नाही नाही, सगळ्या घराला नाही, मलाच एकट्याला. तुम्हालाच कसे? ती कबूल करते. बिड्या वाढल्या, सिगरेट वाढलं, गांजा वाढल्या, तंबाखू खाल्ली, हां, त्याच्यामुळं कफ दाटला. असं आबाळ आलं, पाऊस पडला की बेंडके पडतात. छटाकाचा, दीड छटाकाचा, हिरवा गार, घट्टच्या घट्ट, खोकलून खोकलून छाती दुखती. ते सोडून द्या, सोडून द्या. ते डॉक्टरला म्हणतंय साहेब कसं सोडून द्यावं? बिडी नाही ओढली, सिगरेट नाही ओढलं की संडासच होत नाही. कुठून काढलं हे? ने जन्मल्यापासून बिडी सिगरेटच होतं का ह्याला? मग का? वाईट गोष्ट शिकावी लागत नाही, चांगली गोष्ट शिकावीच लागते. म्हणून मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे सांगण्याची गरज नाही. येता येता दिगंबर बाप आम्हाला फोन आला, कुठे आहेत दादा? मी आहे, परभणीहून निघालोय, जवळा बाजारहून कीर्तनाला निघायचं आहे. आज या ठिकाणी गोड जेवणाचा, उदक शांतीचा, वैकुंठ अभिगमनाचा कार्यक्रम आहे. परमपूज्य आदरणीय सगळ्या गावांचं आणि भोवतालच्या लोकांचं प्रेम ज्यांनी मिळवलं, ज्या घराण्यानं
आपली परंपरा जपली. वैकुंठवासी आमचे मुरलीधर पाटील, रामराव पाटील दराडे यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. आमचे सांगळे आणि गावातील प्रेम, त्यांचे 2 भाऊ 2 मुलं यांनी सगळ्यांनी आग्रह करून, नाही तर तुम्हालाही कल्पना आहे, आळंदीच्या संस्थेतून निघालेल्या कीर्तनकारापैकी मी एकटाच असा आहे, येईपर्यंत भरोसा नसतोय माझा. चली तो चांद तक नाही तो शाम तक, गाजराच्या पुंगीसारखं. पण इथल्या मंडळीचा आग्रह, सांगळे महाराजांचा आग्रह, आळंदीचं काल यावेळेस कीर्तन होतं आळंदीत. ज्यांनी मला संस्थेमध्ये सांभाळलं, दांडेकर मामांची सेवा घडली, मोठे बॉनचा लाडका ते वैकुंठवासी नाना महाराज कोठेकर, साधक हृदय रत्न, त्यांनी सगळ्या गोरगरिबांना महाराज मदत करून मलाही सेवा घडली. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणून तिथलंही कीर्तन बुडवता येत नाही. तिथं महाराज प्रमोद महाराज जगताप यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त चैतन्य महाराज देगलूरकरांचा कार्यक्रम, शिरवळकर आदी करून महाराजांचे कार्यक्रम, सकाळी कीर्तन, दुपारी महाराज पसायदानावर प्रवचन, संध्याकाळी पुन्हा कीर्तन, अन्नदान. पण त्यांना सांगितलं मला जावं लागणार अंजनवाडीला, कार्यक्रम मोठा आहे. फार आग्रहानं सांगितलं. इतके फोन एका कीर्तनाकरता, इतके फोन आत्तापर्यंत मला कधी आले नाही. कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. मी म्हणलं काळजी करू नका. कीर्तन संपलं की रात्री 11, 11:30ला परळीला आलो, सकाळी उठलो, इथपर्यंत आलो. काळजी करायचं कारण नाही. कीर्तनात चक्कर येते, शुगर आहे, BP आहे, अल्सर आहे, अपेंडिक्स आहे, मूळ व्याध आहे, त्याच्यामुळं जेवण करून गोळ्या घेऊन कीर्तनाला उभा राहिलो. काही काळजी करू नका. पण महाराज येता येता आमदार, खासदार, मंत्री त्याच्या बैठकीला येतात, पण पेलं की बनगळते. बोलणं विकत घ्यावं लागतं, इतका हुशार, पण पेलं की बनगळते. पेल्यावर त्याला कळत नाही का, फुल पेलेला माणूस त्याला पसाभर लेंड्या द्या, लेंड्या, आणि त्याला म्हणायचं साहेब तुम्ही फुल पेलात ना, हे काळे मनुके खा, रक्त वाढतं. त्याला काही कळत नाही ना, पेलंय ना, मग खाऊ द्या ना. ते बघत म्हणतं का महाराज एवढं समजायलेत का, लेंड्या द्यायला तर मनुके म्हणायला, म्हणजे त्याला कळतंय ना. ते स्वतः म्हणतंय महाराज ह्या दारूनं बरबाद केलं, तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, पाहुण्या रावळ्यात किंमत नाही, कोणी किंमत देत नाही, बायकोसुद्धा चापटा मारते. काय करो महाराज, आदर्श मजबूर आहे. नाही पेलं की टेन्शनच येतं आहे. कुठून काढलं हे? जन्मल्याबरोबर चमच्यानं दारू पाजली होती का? मग कशी सवय लागली? त्याचं कारण आमच्या ब्रह्मदेवानं सांगितलं आहे, परांच खाणी व्यत्रणात स्वयंभू. माणसाचा स्वभाव वाईटाकडे आपोआप जातो, चांगल्याकडे जाण्याकरता परमार्थाचाच मार्गदर्शक पाहिजे. म्हणून आमच्या बाबानं या गावामध्ये 11 भागवत केले. मग एवढं चिंतन करून सुद्धा माणसाला सुख दुःख भोगावंच लागतं ना. येता येता मी दाखवलं, दराडे पाटील यांना दाखवलं, गोळ्या वेळेवर घेत नसल्यामुळं आणि जेवण न करता बाथरूमला गेल्यामुळं चक्कर येऊन पडलो, डोक्याला मार लागला. महाराज कीर्तन भजन करणाऱ्याला देव सोडित नाही का? महाराज आम्ही तर साधे सुधे पैसे घेऊन कीर्तन करणारी, ज्या ज्ञानोबारायानं तुकोबारायानं जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्यन वाढता हा पुण्य धर्म केला.
हरिभजने हे धवळिले जग. जुन्या काळातल्या परंपरेप्रमाणे माझ्या आजोबानं, माझ्या पंजोबानं, माझ्या वडिलानं 94 वर्षापर्यंत कीर्तन केलं. वडिलानं मला सांगायचं, बसून कीर्तन करायची वेळ आली तर कीर्तन बंद कर, पण मर्यादा उभं राहून कीर्तन. देव उभा मागे पुढे. आता महाराज एवढुले पोरं बसून कीर्तन करायलीत. मग आता निजल्याने गाता उभा नारायण. कीर्तनकार जर बसून कीर्तन करू लागला तर ऐकणाऱ्यानं गाद्यानं उशा घेऊन यायचं आणि झोपून ऐकायचं. नाही महाराज. कधीही माणसं म्हणतात, अरे कीर्तन ऐकायला बसलात, मांडी घालून बसा, व्यवस्थित बसा, टाळी वाजवा. हां, कीर्तन भजनामध्ये कोणी बिडी वाढलेलं, उदबत्ती लावलेली दिसली तुम्हाला, बिडी वाढलेलं दिसलं का? त्याच्यातही धूर आहे, ह्याच्यातही धूर आहे ना. मग बाबा कीर्तनाची मर्यादा आहे. तसं माणूस बसावं कसं हे समजून सांगतं ना. मग हे कळतं ना माणसाला. वाईटच का वागतं? वाईट वागल्याचं फळ दुःख आहे, चांगलं वागल्याचं फळ सुख आहे. चांगलं का वागत नाही? खालारा धावे पाणी. विषयाच्या नादानं विषयाची चरवणीन केली आयुष्याची गाळणी. शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयाच्या भोगानं माणसाला दुःख भोगावं लागतंय. विषय ओढी भुलले जीव. महाराज मग कळत नाही का? कळतं. बिडी ओढणं कळतं, तंबाखू खाणं कळतं, गांजा ओढणं कळतं, मटण खाणं कळतं, दारू पिणं कळतं. मग ते दुःख झाल्यावर कळतं. महाराज सवय लागली, पण आता काय करावं? ऐका, कोणालाही सत्कर्म केल्यावर सुख मिळतं म्हणतंय, दुष्कर्म केल्यावर दुःख होतंय म्हणतंय, कळतंय. माणसानं दुष्कर्म का करावं? नाही महाराज, चुकलं आमचं, चुकी झाली एक वेळा. चुकलं तरी त्याची शिक्षा आहे महाराज. चुकलं जरी. आता विस्तवाला हात लावल्यावर चटका बसतो हे कळाल्यावर विस्तवाला हात का लावायचा? आता हे स्पीकरवाले लाईटचं काम करत असताना त्याच्यात 2 वायर जे असतात त्याच्यात करंट आहे किंवा नाही, तार उघडी जर असेल, करंट आहे किंवा नाही, ती ओळखण्याची खूण काय दिगंबर बुवा? त्याच्यात करंट आहे किंवा नाही ही ओळखण्याची खूण आहे टेस्टर नावाचं यंत्र. ते असं त्या ताराला लावायचं, चमकलं की त्याच्यात करंट आहे आणि नाही चमकलं की त्याच्यात करंट नाही. चमकल्यावर तुमचा त्याला कळून न कळून चुकून जरी हात लागला असा की झटका देतं. मग त्याला का हात लावायचा? महाराज त्याच्यात करंट आहे का नाही कळालं ना. ज्ञानोबबाराय तुकोबबारायच्या परमार्थाचं करंट रामेश्वर भट्टाला लागलं, विसोबा खेचरला लागलं. बरोबर त्यांचा परिणाम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. दशग्रंथी रामेश्वर भट्ट ज्ञान मार्तंड पदवी पालखीत बसून निघायचे महाराज. पण तुकोबाऱ्याचा गाथा वाचला, डोक्यावरच परिणाम झाला. काय 4 वेदाचं वर्णन तुकोबाऱ्यानं आपल्या पंचम वेदामध्ये गाथ्यामध्ये काढलं. म्हणून त्या अभंगाचं चिंतन करून करोडो माणसं श्रीमंत झाली. आज आमच्याकडे गाडी आहे. कुठून आली गाडी? काय कष्ट केले का? कंबर बांधून तुकोबाऱ्याच्या शब्दावर बोललो, लोक पैसे देतील. पण एक काळ असा होता, भजन केलं की त्याला मारित होते. नाही कळालं? कृतयुगामध्ये प्रल्हादानं भजन केलं
त्याच्या बापानं त्याला जीवांशी मारण्याचे प्रयत्न केले. कड्याहून ढकलून दिलं, उखळत्या तेलात टाकलं, उखळत्या पाण्यात टाकलं, अग्नीमध्ये टाकलं, वाघ सिंहाच्या तावडीत दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, शस्त्रास्त्राचा मारा केला, विष पाजवलं. हे म्हणले कृतयुगा आम्ही काय होतोत का? चला कलियुगामध्ये मीराबाईनं भजन करू लागली म्हणून विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. विष सुद्धा पचवलं, देवानं सहन केलं. पितळेची मूर्ती हिरवीगार झाली, त्या विषाचा परिणाम. राजा रडू लागला. मीराबाईनं सांगितलं माझ्या बापानं मला विष दिलं, देवा तू का नखरे करतो? पहिल्यासारखा होय नाही तर धडक देईल म्हणल्याबरोबर ती पितळेची मूर्ती मेवाड देशामध्ये जा, फक्त कंठाला हिरवागार पट्टा आहे, बाकी पूर्ण पहिल्यासारखी झाली. विष पचवण्याची ताकद. तुकोबारायला रामेश्वर भट्टानं परीक्षा घेण्याकरता गाथा दगड बांधून इंद्रायणीमध्ये बुडवला. कागद देवा कोरडे कोरडे कागद निघाले. महाराज मग त्यांना का दुःख व्हावं? कोणालाही दुःख झालं. अरे संतांना दुःख झालं नवल नाही, देवाला दुःख झालं, पण त्याच्या कर्मामुळं. म्हणून ज्ञानोबारायानं स्पष्ट भूमिका सांगितली. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. का? कर्मा ते शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन. मर्यादा पुरुषोत्तम उत्तम पुरुषाची मर्यादा प्रभू रामचंद्र. गादीवर बसवायच्या वेळेस वनवासाला निघावं लागलं. सगळ्या लोकांनी दोष दिला. पाटील दोष दिला कोणाला? कैकईमुळं. कैकईमुळं ना, त्याच्या कर्मामुळं. कोणतं कर्म होतं? एका महान पतिव्रतेनं शाप दिला होता रामाला. त्या पतिव्रतेचं नाव आहे वृंदा, तिच्या नवऱ्याचं नाव जालंधर. शंकराबरोबर त्याचं युद्ध. शंकरालाही हरत नाही. भगवान शंकर सब देवन के देव बडे देव महादेव मनोमन विष्णूची प्रार्थना केली, माझे शस्त्र ह्याच्यावर चलत नाही. काय? विष्णूनं महाविष्णूनं त्याचं नशीब बघितलं, दैव बघितलं, आणि त्यांना कळालं बायकोच्या पातिव्रत्याचं कव्हर संरक्षण आहे, म्हणून देवसुद्धा मारू शकत नाही. म्हणून शब्द आहे तुका म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता, देवावर सत्ता. आता पतिव्रता म्हणजे नवऱ्याची सेवा करणं, नवऱ्याचे हातपाय दाबणं, नवऱ्याला जीव खाऊ घालणं, नवऱ्याचे कपडे धुणं, नवऱ्याचा संसार सांभाळणं, त्याचे लेकरं एवढंच नाही. एक नंबरच्या पतिव्रतेचं लक्षण सांगितलंय माऊलीनं. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. नवऱ्याच्या मनातलं ओळखते, सांगायची गरज नाही, ती एक नंबरची पतिव्रता. नवऱ्यानं सांगितल्यावर ऐकते, ती दोन नंबरची. नवरा झोपला, जेवण केलं, ऊन होतं म्हणून झोपला, ऊन उतरलं, झोपेतून उठला आणि नुसतं त्याच्या मनात आलं, जेवण झालं, झोप झाली, ऊन उतरलंय, आता हातपाय तोंड धुवावे, चहा प्यावा, पान खावं आणि दुकानाकडे किंवा शेताकडे चक्कर मारावी. त्याच्या मनात आल्याबरोबर बाईनं तांब्या घेऊन हजर. हसत हसत मनात आलतं, लगेच तांब्या आणला, लगेच तोंड धुतलं, गुळणा केला, तांब्या घेणं, टावेल हातात देणं, तोंड पुसून बसला की चहा आणून देणं, चहा पिणं झालं की कब्बशी उचलून नेणं आणि पानपुडा आणून देणं. न सांगता करी सर्व काम. न सांगता काम करणारी, मनातलं ओळखून एक नंबर. नंबर 2, झोपेतून उठला, आळस दिला,
आणि बायकोला हाक मारले, अया इकडे बरं, झोप झाली माझी, तोंड धुतो, तांब्या भरून घे. आणला तांब्या भरून, तोंड धुतलं, तांब्या घे, तिथंच ठेवा म्हणली नाही, घेतला. टावेल दे, दिला. तोंड पुसलं, चहा कर. जेवायला बसली होती, ती म्हणली तुमचं जेवण झालं, झोप झालं, माझं काम आवरून जेवायला बसले. पण महाराज हातातला घास ताटात टाकला, ताट बाजूला सारलं, चहा केला, दिला, पेला. त्यानं कब्बशी घेऊन जा म्हणलं, घेऊन गेले. आणि पानपुडा घेऊन ये. आता पानपुडा आणून कब्बशी नेली तर एकच हेलपटा होईल ना. पण नवऱ्यानं काय वचनानं मोडी बोलिले, ते नवरा म्हणलाय ना कब्बशी घेऊन जा आणि पानपुडा घेऊन ये. बरोबर सांगितलेलं काम. आता तिसरा नंबर. पण महाराज माऊली, महिला मंडळीची संख्या जास्त आहे आणि मी फटकळ माणूस आहे. मी बोलायला गेलो, बायकानं जर मारायला सुरुवात केली, कोणी सोडवीत नाही महाराज. मोठमोठ्या महाराजाला मारले बायांनी. आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात महाराज बोलला, बायांनीच हाणलं, कोणी सोडवायला नाही. म्हणून कधीही संतांच्या, तुम्ही देवाच्या विरोधात बोला, तुम्हाला कोणी काही करणार नाही. पण संतांच्या विरोधात बोललेलं देवाला सुद्धा खपत नाही. म्हणून तिसरा नंबर. नवरा झोपेतून उठला, आळस दिला, डोळे चोळले, हाक मारली, काय करायलीस? झोप झाली, तोंड धुतो, पाणी घेऊन ये. बाईनं पाणी तर आणलंच नाही, दरवाजाजवळ उभी राहिली, कमरेवर हात दिला आणि एवढाले डोळे केले. गिळल्याबरोबर पसरला होतात. मी मायबापाची इतकी लाडकी, मायबापानं कधी मला कोणतं काम करू दिलं नाही, पण तुमच्या इथं लग्न झालं त्यावेळेसपासून काम काम काम, हाताला दम नाही. हां, उठून पाणी घेतलं असतं आणि तोंड धुतलं असतं तर मोठेपणाला नवरेपणाला बाद आला असता का? नाही नाही, बायकोचा सूड घेणार, कुठं फेडताल. ते म्हणला तांब्या भरून आण म्हणलं तर एवढं बोलायची काय गरज होती? लग्न होऊन 26 वर्ष झाले, तर लग्नाच्या अगोदर मायबाप किती लाड करीत होते आज सांगायची गरज आहे का? मग आपल्याकडं म्हण आहे मराठवाड्यात, हळवटाचे खाल्ली पोळी ती सदा उरात जाळी. असं एक मनुष्य 12 महिने चहा पाणी बाहेर करायचं आणि एके दिवशी सगळेच भजने महाराज म्हणले आज तुमच्या इथंच चहा पाणी. एकदा पाजवील 12 वर्षात, पण हांगून काढील. हां, त्यावेळेस मी आमच्या घरी चहा प्याला होता का, आता काय करा, अरे 12 वर्ष दुसऱ्याचं खायलाच ना, मग एक दिवस खाऊ घातलं तर ते हांगून काढायची. हां, म्हणून महाराज योगानं ते म्हणला मी पहाटे उठून पाणी भरलं आणि एक तांब्या मागितलं तर इतकी बोलली. आपलं चुकलं म्हणला, घाणीत दगड टाकायचा आणि शितोडा उडवून घ्यायचा. गालात मारली, उठलं, बाथरूममध्ये गेलं, हातपाय तोंड धुतले ना, असं करीतच आलं. आता टावेल कुठे, टावेल दे ना. ती म्हणली मी म्हणून नांदली, चांगल्या खानदानाची होती म्हणून नांदले. खुंटीवरचा टावेल दिसत नाही, डोळ्यात मोतीबिंदू झाला का काच बिंदू झाला, हाताहून वारं गेलं का, पॅरालिसिस झालं का, हातातच द्यावं लागेल का, हाताने घेतलं तर काय बिघडल का? म्हणलं टावेल देण्याकरता इतकं बोलली. घेतला टावेल, तोंड पुसलं, घडीकडे बघितलं, चहा कराव. हां, करावाच लागल, बायको आहे, नांदायला आले, मायबापाचं नाव सांभाळायचंय म्हणून नांदायला आले. काय सांगाव, नाही दिला चहा तर सगळ्या गल्लीत, सगळ्या भावकीत, सगळ्या नातेवाईकामध्ये बायकोनं चहा दिला नाही, बायकोनं चहा दिला नाही. बायकोची बदनामी करायला ते एक नंबर करते. चहा केला, त्याला दिल्या, त्यानं गुटू गुटू पेला, कब्बशी मीच नेऊन जाते, माझ्या हाताखाली माणसं आहेत का? येताना पानपुडा घेऊन ये. किती खाण्याचा नाद, तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कुंडी. हां,
एवढा चांगला चहा दुधाचा करून दिला तरी तंबाखू खाय, पानं खाय. ह्याला आणखी पोथी पुराणात महाराज लोकांनी नाव सांगितलं नाही. तिला काय म्हणावं. ती महान पतिव्रता, तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करण्याकरता तिला स्वप्न पाडलं. आता जमलेल्या लोकांना शास्त्र स्वप्न तरी का पडतं? झोप लागल्यावर स्वप्न पडतं, जाग झाल्यावर असतं का ते स्वप्न? जागता जो अशी जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेवो देखीजे, तेची स्वप्नी मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग तिला स्वप्न, नवरा युद्ध करायला गेलाय, स्वप्न पडलं. मेंदूपासून हृदयापर्यंत 42 बोट लांब असलेली पुरीतती नावाची नाडी असती, तिच्यावर दाब पडला की स्वप्न पडलं. कल्पिनं स्वप्न पडलं. विधवा स्त्रिया धुळीनं तिची ओटी भरायल्यात. वाईट स्वप्न, माझा नवरा गेलाय. काय स्वप्न पडलं? कूस बदलली. डोक्याला कपाळाला शेंदूर लावून, केसाला तेल लावून, उघड्या बोडक्या रूपानं जालंधर रेड्यावर बसून दक्षिणेकडे जात आहे ते स्वप्न पडलं. अरे बापरे, दक्षिण दिशा यमाची दिशा आणि असं उघडं बोडकं. चटकन उठली. बाहेर आल्याबरोबर दरवाजात महाराज वानरण आसवलं. जालंधराचं चेंडू सारखं मुंडकं तुटलेलं खेळू लागले. माझा नवरा युद्ध करायला गेला आणि हे काय मला दिसलं? ते स्वप्न बंद झालं. महाविष्णूनं नखशिखांत आपलं रूप जालंधराचं रूप घेतलं. जेने जेने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. जालंधराचं रूप घेतलं आणि हाक मारली, वृंदे मी शंकराबरोबर युद्ध करून विजयी झालो, चल औक्षण कर. पहिले 2-3 वाईट स्वप्न समोर नवरा दिसल्याबरोबर तिनं पंचारतीचं ताट आणलं, पायावर पाणी ओतलं, पायाला कुंकुम तिलक लावला, फुलं वाहिल्या, अक्षदा वाहिल्या, कपाळाला कुंकुम तिलक लावून औक्षण केलं आणि मुटके ओवाळले आणि सुपारी ओवाळली. हाताला धरून मध्ये आणलं आणि मध्ये आणल्याबरोबर अर्धांगिनी होती, बायको होती. मांडीवर बसल्या बरोबर ब्रह्मचर्य जसं 8 प्रकारचं असतं तसं पातिव्रत्य 8 प्रकारचं असतं, नैष्टिक. तिकडं जालंधराचं त्रिशूळानं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं घेऊन सेनापती आला. राणी वृंदा घात झाला. शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली. तुम्हाला सती जाण्याकरता त्यांचं मुंडकं घेऊन आलोय. बाहेर सेनापती तसं म्हणतोय, ही तर मांडीवर बसलेली. शंका आली. महाराज चटकन उठली. उठल्याबरोबर विचारलं, कोण आहे तुम्ही, खरं सांगा. महाविष्णूनं आपलं रूप प्रगट केलं. तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा. महाविष्णू, मी एकादशीचं व्रत करीत होते, मी तुझी उपासना करीत होते, मी हरिभक्त होते, वैष्णव होते. माझ्या नवऱ्याला मारून कोणता धर्म सांभाळलास? माझा जसा संसार तू सुखाचा होऊ दिला नाहीस, मी तुला शाप देते, तुलाही तुझा संसार नवरा बायकोचं सुख मिळणार नाही असा शाप दिला. आणि तिनं आपल्या पातिव्रत्यानं आपल्या शरीराला अग्नी लावून घेतला. कापराच्या वडीसारखं शरीर जळून गेलं आणि त्या राखेतून 3 झाडं निर्माण झाली. आवळीचं झाड, बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड. त्या वृंदेच्या राखेमधून आवळी उचलली ब्रह्मदेवानं, बेल उचलला शंकरानं आणि तुळस उचलली महाविष्णूनं. म्हणून ज्या कुंड्यामध्ये तुळस लावतात त्याला काय म्हणतात? वृंदावन. त्या वृंदेचं ठिकाण म्हणून तुळस निर्माण झाली. म्हणून एकादशीला तुळशीचं तीर्थ घेत नाहीत आणि द्वादशीला तुळशीचं पान खाल्ल्याशिवाय द्वादशी सोडित नाहीत. इतका मान दिला.
म्हणून तुळशी वृंदावनावर राधा दामोदर लिहिलेलं असतं. राधा भक्ती आहे, दामोदर देव आहे. म्हणून राधा भक्तीर हरिर ज्ञानम. म्हणून तुळशी वृंदावनावर आपण दिवाळीच्या वेळेस द्वादशीला तुळशीचं लग्न लावतो ना, ते प्रेमाचं ठिकाण. आणि त्या प्रेमामुळं वारकऱ्यानं तुळशीची माळ घातली की देव त्याला नमस्कार करतो, घाली दंडवत पूजोनिया. म्हणून ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळिकाळ तया भेने. म्हणून त्या वृंदेनं दिलेला शाप कर्मे राम वनवासा गेला. महाराज, रामानं केलं होतं, महाविष्णूनं केलं होतं, पण सीतेची का बेजारी? शेवटचं चरण आहे, वियोग घडला सीता देवी. रामानं केल्यावर रामाला दुःख भोगा वनवासाला, सीतेचं का बेजारी? ऐका, सीता एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा लंकेला गेलेली आहे. तीनदा. 2 वेळेस रावणानं नेली आणि 1 वेळेस कुंभकर्णाचा मुलगा मुळकासूर, सीतेच्या हातानं मरण होतं म्हणून बिभीषणानं विनंती केल्यावर सीता त्या मुळकासूराला मारायला गेलेली. काही लोक म्हणतील, महाराज पंचवटीतून एकदाच रावणानं नेलेली आम्हाला माहीत आहे, त्याच्याकरता पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. आणि ग्रंथामध्ये लिहिलंय, सीता पहिल्या जन्मामध्ये एका महान ऋषीची कन्या होती, तिचं नाव वेदवती. सीतेला नाव आहेत वेदवती, सीता, जानकी, वैदेही, मैथिली, हे नाव आहेत सीतेला. योगायोगानं तिनं सांगितलं, बाबा मला आई नाही, तुम्ही पोथ्या पुराण करायला जाता, मला एकटीला आश्रमामध्ये करमत नाही, पिंजरा आणा, मी राघू महिना पाळून त्या राघू महिनेबरोबर करमणूक करीत राहील. बापानं आवडीनं पिंजरा आणला, पिंजऱ्यात फळं ठेवले. ज्या झाडावर राघू महिना येत होते फळं खायला, तिथं तो पिंजरा बांधला, त्याच्यात फळं ठेवले, दार उघडं ठेवलं. फळं खाण्याकरता राघू महिना मध्ये शिरले आणि खात असताना तिची चाहूल लागली. भुर्र भुर्र सगळे उडून गेले. राघू उडून गेला आणि मैना मध्ये अडकली. मैना, तिनं चटकन दरवाजा लावला. महाराज, मैना मध्ये अडकलेली, मैलेनं मध्ये किलबिल किलबिल करायचं, राघूनं झाडावर किलबिल करायचं. कोणी नसलं की त्या राघूनं पिंजऱ्याच्या वरून आणि मैनेनं पिंजऱ्याच्या खालून एकमेकाला चोंचीनं चारा भरवायचा, फळं खाऊ घालायचे. असे थोडे थोडके नाही, 11 महिने 14 दिवस गेले. आणि वडिलांनं सांगितलं, बेटा राघू मैनेची ताटातूट केली, राघू आणि मैना वियोगाचं दुःख भोगते, सोडून दे. तिनं पिंजरा उघडला आणि मैना भुर्र करून अशी निघाली. पण जाता जाता मैनेनं सांगितलं, मला माझ्या राघूपासून पिंजऱ्यामध्ये अडकून ठेवलं, तुला सुद्धा रामापासून दूर जाऊन रावण अशोकवनामध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवील, बंधनामध्ये ठेवील. 11 महिने 14 दिवस तुमची भेट होणार नाही. त्या मैनीनं दिलेला शाप. काही माणसं म्हणले, राघूला जसा वियोगाचं दुःख झालं, मैनीला वियोगाचं दुःख झालं. मैनीनं शाप दिला सीतेला. राघू अयोध्येमध्ये गणू नावाच्या धोब्याच्या रूपानं प्रगट झाला. रामायणाचा पूर्व इतिहास काढा. गणू नावाचा धोबी. आणि रामानं सीता सोडून लंकेहून आणल्यावर सीता 5 महिन्याची गरोदर. आणि रामानं भद्र नावाच्या हेराला सांगितलं, राज्यामध्ये माझ्या बाबतीत कोण काय म्हणतंय,
ऐका, मला अर्धा तास पाऊण तासच झालं होतं, पण आमच्या मुरलीधर पाटलांच्या नावानं, त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांनी केलेल्या समाजातल्या कामामुळं प्रत्येक जण हळहळ करीत होता. माय मावल्या डोळ्याला पाणी येत होतं ना ताई. पाटलांचं नाव काढलं, आता एवढा महात्मा गेला. अरे ज्ञानोबाराय समाधीस्थ बसले तर देव रडले. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबारायाचा वियोग देवाला सहन झाला नाही, तसा आमच्या मुरलीधर पाटलांचा वियोग, आणि त्या वियोगानं सगळ्याचे चेहरे गेले. पाटील आमचे जगाला, सगळ्या गोरगरिबाला धरून चालत होते. कोणत्याही कामामध्ये देवा धर्माच्या, संसाराच्या, सुविरिकीच्या, गोरगरिबाच्या मदतीला धावून येत होते. आणि हे महत्त्वाचं, माणूस जातो मरावे परी कीर्ती रूपे उरावी. मूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मूरत तो जाती रही कीरत कबो न जाए, उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्ञानोबाराय तुकोबाराय गेले, पण ज्ञानबा तुकाराम अजून भजन आहे ना. आणि ज्ञानबा तुकाराम भजन केल्यावर अजून कोण उपाशी आहे का? आता उद्याच्या अष्टमीला प्रस्थान निघतंय बाबा. 10 लाखाचा समाज असतो माऊली बरोबर. त्या माऊलीच्या रथाच्या मागं 4था आणि 5वा नंबर उखळी करायच्या. महाराज 228 वर्षाची परंपरा आहे. माझी 8वी पिढी आहे कीर्तनकारामध्ये. वडील कीर्तनकार, आजोबा पंजोबा कीर्तनकार. म्हणून ज्ञानबा तुकाराम म्हणल्यावर उपाशी राहिला का कोणी? बळ माणसं येते, बाबा तुम्ही मृदंग वाजवला, न जेवायला दिसलेच नाहीत. नाही म्हणले जेवण नाही, 5 घास खावं लागतात. आग्रह करतात ना. घरच्या लेकराला आग्रह करीत नाहीत, काम करीत नाही, खायला असतो. काम करा आणि खा, मायबाप म्हणतात. पण नामस्मरण करणाऱ्याला अजून कुणी म्हणलंय का? कोण आहे तो? आम्ही एका देवामुळे मान एरवी अशी पुसते कोण? खरं सांगा, मी जमलेल्या लोकांना विचारतो, मी कीर्तन भजन करीत नसतो, कुठंतरी क्लर्क मास्तर म्हणून राहिलो असतो, कोणी पाया पडलं असतं का? कोणी म्हणलं असतं का जेवायला चला, काय आवडतंय तुम्हाला, कीर्तनाच्या अगोदर जेवणार का कीर्तनाच्या नंतर जेवणार, गोड खाणार का नाही, शुगर आहे, झटका येऊन मरायचं असलं तर खा. बरोबर आहे का सांगळे सरकार? बरं तुम्हाला मी विचारतो, वाडवडिलाच्या सेवेमुळं मराठवाड्याला बंकट स्वामीच्या नंतर 84 वर्ष विश्वस्त पद नव्हतं. वशिला, मोठे बुवांचा वशिला, विश्वस्तही झालो, अध्यक्षही झालो, आणि तेवढा मोठा कारभार झेपत नाही म्हणून राजीनामा देऊन मोकळाही झालो. झेपत नाही ना, आपल्या बळवी शक्ती बनू नये, आपल्याला जमत नाही. महाराज मला एक अध्यक्ष असताना रात्रीच्या 1:30 वाजता फोन आला. ट्रिंग ट्रिंग वाजल्यावर मी उचलला फोन, डोळे चोळीत. मला वाटलं अचानक जर कोणाचं कीर्तन असले तर पैसे कशाला सोडायचे. सांगायलो मी म्हणलं किती शिकलेलं आहे? 5वी. नाही तेवढ्या लहान लेकराला टाकत नाही, त्याला मॅट्रिक होऊ द्या. लहान नाही म्हणले, 22 वर्षाचं आहे. महाराज एवढा कीर्तनकारण, एवढा महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, माझं डोकंच चलं ना. 22 मास्तरनं इंग्रजीचं स्पेलिंग विचारलं, त्याला आलं नाही. मास्तरनं चापटा मारल्या. ते जुना काळ होता बरं का, छडी लागे छमछम विद्ये, बरोबर आहे ना. आता माणसं म्हणतात, बाप मायबाप म्हणतात, पोरग शिकल नाही तर 2 एकर इकल, पण त्याला मारायचं नाही. बघून लिहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल महाराज, त्या परभणीला मॅट्रिकला परीक्षा द्यायला आलतो, सुपरवायझर म्हणायचे, पंढरनाथ महाराजांचा मुलगा आहे, बघून लिहे पण पास होय. बघून लिहून सुद्धा मी 3rd क्लास पास आहे. न बघता नापासच झालो असतो, कारण नवनीत गाईड पुस्तकं आणून ठेवली. अरे लिहिणं, मी म्हणलं कोणत्या धड्यात कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे, आता काय करावं. म्हणून महाराज मलाही पंचायत
तेवढ्या मोठमोठ्या कीर्तनकाराची परीक्षा घ्यायला आपल्याला अक्कल पाहिजे ना. हां, उगाच एखाद्यानं म्हणलं पडल्यावर सुद्धा 10,000 मिळाले धरदार सिंग बरोबर कुस्ती, हे 28 किलोचं वजन, दारासिंग बरोबर कुस्ती म्हणल्यावर मरल ना त्याने हात मारला की. त्याच्यामुळं ताकद आपली किती बघा, वजन उचलते का बघा. मी म्हणलं तेवढे एकुलतं एकच पोरग आहे का. आणि मास्तरनं मारल्यावर आमचं पोरग आरकट, शाळा सुटली इटकर घेऊन बसलं, मास्तर निघाल्यावर हल्ला, डोकं फुटलं मास्तराचं, पुन्हा शाळेतच गेलं नाही. म्हणजे तुम्ही मायबापांनी समजावून सांगायचं, तुझ्या हितालागी करी वसवसवी, लेकराचं चांगलं व्हावं म्हणून वसवस करावं. आम्ही महाराज पोराजवळ एवढा चाकू आहे, मायबापाला म्हणते फाडून काढील, चिरून टाकील, कापून टाकील. महाराज तेवढ्या रात्रीचा मला घाम सुटला. मायबापाला जर फाडून टाकील म्हण, मला कसं करील. मी तेवढे एकुलते एक, आणि काय नियम आहे बघा, एकुलते एक लेकरं बिलिंदरच असतात. मी एकुलता एकच आहे, बिलिंदरच आहे. नाही तर आळंदीत शिकत असताना मोठे बुवाकडून सिनेमाला जायला पैसे घेणारा एकतरी महाराज जगात दाखवा. मोठे बुवाकडून पैसे घ्यायचे नाही तर मी राहत नाही म्हणायचं. हां, काय सांगावं, काल बोलून गेलो मी. माझे वडील जरी संस्थेचे अध्यक्ष असले तर मी कीर्तनकार होऊ शकलो नसतो. गुणदोषासहित माझ्या गुरुनं लाड केला म्हणून आजपर्यंत टिकलोय. महाराज योगानं तसं पुन्हा शाळेत गेलंच नाही. म्हणलं तेवढे एकुलते नाही, त्याच्या पाठीवर 21 वर्षाचं आहे, 12वीला 97% मार्क पडले, मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला जाते, डॉक्टर किंवा इंजिनियर होते. म्हणलं त्याला पाठवा, हे ते आमच्या कामाचं आहे. म्हणजे जे कामाचं नाही त्याला कीर्तन भजनाकडे. सोपं आहे का महाराज. ऐका, तसं अध्यक्ष झाल्यानंतर झेपत नाही राजीनामा दिला. कळत नसल्यावर काय. आम्ही एका नवीन गावात गेलो होतो, ओळख नाही पाळख नाही. आता इथं तुमची ओळख आहे, आमच्या दिगंबरबाची माऊलीची ओळख आहे, महाराज आमच्या सांगळे महाराजांची ओळख आहे. यांनी आळंदीत बघितले, इथं सुद्धा ताई म्हणल्या टी व्हीवर तुम्हाला बघितलं, टी व्हीवर कीर्तन येत महाराज, धंदे के टाईम आहे, पैसे मिळतात म्हणून टी व्हीवर कार्यक्रम. पण महाराज खोटं नाही सांगत. तिथं गेलो आणि गावचा एक पुढारी उठला, शांत बसा, मध्ये गडबड करू नका. पहिल्या वेळेस उखळीकर महाराजाला आणलंय. हां महाराज ह्या काडी बरं का, मध्येच बोलतंय, भसं बोलतंय, शांत राहा. सांगितलं तिथं काय का टाळ्या वाजवा म्हणलं की टाळ्या वाजवायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, वाजवा. वाजवलं, थाप मारल्याबरोबर बंग वाजवायले ठोका. ते म्हणले बरोबर आहे, पीटीचा स्वर बघा, मोबाईलचा स्वर बघा, मृदंगाचा स्वर बघा, बरोबर आहे. ठोका. यांना आला राग, यांनी मृदंगन हातोडी उचलली आणि त्याच्या पुढे ठेवली. काय ठोकायचं ते ठोक. ते मला कळत नाही, गप्प बस. मी नाही, 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाने सांगितलं, बळेवीन शक्ती, ज्याला कळत नाही त्यांनी बोलू नये, कळत असेल त्यांनी बिघडलेलं सुधारण्याकरता बोलावं. महाराज तसं गणू नावाच्या धोब्यानं बोलायला सुरुवात केली आपल्या बायकोबद्दल. मला काय राम समजलीस का म्हणला. रावणाची तर राहिलेली सीता त्यानं घरात घेतली, मी घेणार नाही असं म्हणल्यालं भद्र नावाच्या हेरानं रामाला सांगितलं. सीता पवित्र आहे, अग्नीत उभा राहून शुद्ध आहे हे माहीत असून सुद्धा रामानं लक्ष्मणाला सांगून 5 महिन्याची गरोदर सीता वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात सोडली आणि तिथं लवकुशाचा जन्म झाला. तिथं सीता लवकुशाबरोबर राहत असताना अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला, लवकुशानं धरला. राम इकडून बाण घेऊन आणि तिकडून लवकुश बाण घेऊन सीता आली आणि सांगितलं, रामा हे तुझे मुलं. आणि लवकुशाला सांगितलं, हे तुमचे वडील. हॅप्पी एंडिंग.
झाला ना सुखाचा संसार, चला म्हणले आता वापस. महाराज सीतेनं सांगितलं माझं काम संपलं, सीता जमिनीत निघून गेली. नाही रामाचा आणि सीतेचा सुखाचा संसार झाला. का? त्यांचं कर्म. महाराज हे सगळ्याला हो म्हणून शब्द आहे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ. वाहिला उद्रेक दुःखाची केवळ, वाहिला उद्रेक दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून वर्ण नाही, भोगणे ते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. पर्यसी गव्वारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. बिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा बेन. महाराज मग कर्म जर चुकतच नसलं तर गण लावा, माळ घाला, वाईट खाऊ नका, वाईट वागू नका, वाईट पिऊ नका, देवाला धर्माला माना, सत्य बोला. हां मग हे सांगून काय उपयोग? आमचं कर्म जर चुकत नसेल तर. आमच्या ज्ञानोबरायानं सांगितलं, कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेन. पण बाप रखुमादेवरू विठ्ठला शरण, आणि केली कर्मे निवारी नारायण. महाराज संचित सुद्धा भोगण्याची गरज नाही. जरी लिहिलं असलं तरी भोगण्याची गरज नाही. आज करतो त्याला क्रियमान म्हणतात, आज भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहिलं ना आयुष्य संपलं की त्याला संचित म्हणतात. आणि ते संचित भगवंताच्या कृपेनं नाहीसं होतंय. म्हणून शब्द आहे, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, कृपे नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. डोंगरा एवढं जरी पाप असलं तर ते पाप जळून जातं. त्याला आधार 2 शास्त्राचा आमच्या तुकोबारायनं दिला. आणि 2 शास्त्राचा आधार देऊन तुकोबाराय म्हणतात, डोंगरा जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. शुद्ध होतंय त्याचं पाप. वाल्या कोळ्या इतकं पाप आपण करू शकत नाहीत, आजामेळा इतकं पाप आपण करू शकत नाहीत. पण ते सगळं संचितामधलं जळू शकतं. म्हणून शुद्ध नारी नर होतात, त्यांना त्या पापाचा दुःख भोगण्याची गरज नाही. आणि त्याला आधार धर्मशास्त्र भगवद्गीता आणि नीतिशास्त्र रामकथा रामायण. त्याचा आधार देऊन तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात जळते संचित जळते संचित जळते संचित, जळते संचित
ऐसी आहे धर्मरीत ऐसी आहे धर्मरीत माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय ऐसी आहे धर्मनीत ऐसी आहे तोंडी बोलत नाही. धर्मशास्त्र, भगवद्गीता, नीतिशास्त्र, रामायण. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि केले रामायण रामा आधी. आणि त्या रामायणाप्रमाणे देवाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणून ऐशी आहे धर्मनीत. माणसं बोलता बोलता धर्मरीत म्हणतात. धर्मनीत दोन शास्त्र आहेत, कर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र. आणि भगवान स्वतः सांगतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तुम्हाला सर्व पापापासून दुःखापासून सोडवतो. हां महाराज, काय करावं लागतंय? आमचं प्रारब्धातलं संचितातलं पाप भोगण्याची गरज नाही. काय करावं लागतं? त्याच्याकरता उपाय सांगितला भगवान पांडुरंग परमात्म्यानं, विठ्ठलानं. म्हणून शब्द कर्माते शंभुमानी आपण किती पळसी कर्मा भेन, पण बाप रखुमा देऊर विठ्ठला शरण आणि केली कर्मे निवारी नारायण. मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावून दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. मग आता प्रत्येकजण पंढरपूरला जायला आणि तिथं लाईन लागून दर्शनाला वेळ नसेल तर त्याच्याकरता सांगितलंय टाळी वाजून तुम्ही विठ्ठलाचं ध्यान केलं की तुमचं सगळं पाप जळतं. हेच अभंगाच्या दुसऱ्या. माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे
एकदा गुणवान भजण्याकरता वाजवण्याकरता अरे मेलेल्या कातड्यातून आवाज काढायले, बोटं फुटले, रक्त निघाले, यांच्याकरता तरी जरा जोरात टाळी वाजवायला सुद्धा तुम्ही कंटाळा करू लागल्यावर कसं होईल? काय होतंय टाळी वाजवून? महाराज ऐका, टाळी वाजून विठ्ठलाचं भजन केलं की विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. हां, तुका म्हणे महापातकी जरी असले, साधे पाप सोडा, महापातकी असल्यावर त्यांनी टाळी वाजून विठ्ठल म्हणलं, त्याच्या पापाच्या रेषा हातावरच्या नाहीशा होतात. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. काही माणसं महाराज टाळी वाजवण्या विठ्ठल म्हणण्यामध्ये, ऐका, आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याचे बँकेचे पासबुक आहेत. तुम्ही भविष्य बघायला गेल्यावर त्या ज्योतिषाला काय दाखवता? हात दाखवता ना भविष्य बघायला गेल्यावर. त्यांना असं बघते, बघितल्याबरोबर सांगते तुमच्या हातात पैसा आहे पण पैसा टिकत नाही, तुम्हाला जवळचीच माणसं दुःख देतात, तुमचं नवरा बायकोचं पटत नाही, घरात घर भरलेलं आहे पण देव तुम्हाला खाऊ देत नाही. ते म्हणला असं मोहगम नको. कोणत्या रेषेचं कोणतं महत्त्व आहे, कोणतं भविष्य आहे सांगा. वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गेला, वराह मिहीर. त्याने हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलं. त्याला संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक आणि इंग्रजीमध्ये पॉमिस्ट्री म्हणतात, पॉमिस्ट्री. आणि त्यानं सांगितलं मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख जी असते ती ठसठशीत असली त्याच्या हातात पैसा आहे. ते म्हणलं हो खरंच पैसा येते पण टिकत नाही कसा? तुम्हाला विचारतो, बोरला पाणी लागाव का पाणी टिकाव? पावसाळ्यात लागलं ना उन्हाळ्यात खडखड, काय उपयोग आहे? उन्हाळ्यात सुद्धा महाराज पाणी कमी नाही पडलं पाहिजे. मग कुठं जात असतील आम्हाला कळू द्या. पैसा येतोय पण कुठं जातोय? धनरेषेच्या करंगीकडल्या बाजूला फुली जर असल तर त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित, नवीन माणसं जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, दोस्ती झाल्याबरोबर पैसे घेतात, बुडवून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली जर असली, आप्त इष्ट नाते गोते सोयरे धायरे पाहुणे रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकलंय, द्या बाबा आम्ही गरीब आहे, तुमचे फेडू बाबा, गरिबाला मदत करीत जा, द्या बाबा द्या बाबा. गोड बोलून घेते, पोरीचं लग्न होतंय, तिला लेकरं बाळ होते, पोराचं शिक्षण होतंय, त्याला नोकरी लागते, म्हातारं दवाखान्यातून येतंय, झालं ना तुमचं काम, झालं ना, आमचे पैसे द्या ना. देऊ ना, आम्ही काय पळून चाललोत का? आम्ही काय बुडवायलोत का? नाही, तुमच्या कामाला दिले ना, मग आता आमचे काम वापस द्या. आणि नाही देत, बुडाले. नाही देत म्हणल्यावर काय कर? महाराज पैसा टिकल कसा? पैसा आहे पण टिकल कसा? करंगळी ज्याची शेजारच्या तिसऱ्या कांड्यापर्यंत आहे अनामिकेच्या, त्याचा पैसा टिकतो, त्याला दान धर्म घडतोय. मंदिराला, अन्नदानाला, सेवेला, कळसाला, गोरगरिबाच्या सहकार्याला, अशा चांगल्या गोष्टीला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, त्याचा पैसा टिकतोय. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी आहे, गोड बोलल, आहा एवढंसं गाव पण काय मंदिर बांधलंय, मंदिराचा जीर्णोद्धार, काय सुंदरपैकी मंदिर, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गणपती बाप्पा, दत्तात्रय, सगळ्याच्या मूर्तीची व्यवस्था, कळस बसवणार, वा वा वा, काय अन्नदान, काय नामचिंतन, काय गावाची एकजूट आहे, असं म्हणलं. आणि गावच्या पुढाऱ्यानं त्याच्या पुढे पावती बुक टाकलं. तुम्हाला काही घडतंय काय? करील, जेवल, चक्क्या हानील, चक निघून जाईल. बोलतंय गोड पण देत काहीच नाही. आणि ज्याची 2 कांड्याच्याही करंगळी कमी आहे ते गोड सुद्धा बोलत नाही. काय करायचं?
लोक बोलले, भाऊ आले आणि मग पवार आले, डॉक्टर साहेब आले, एवढे शहाणे शिकलेले, देवानं श्रीमंती दिली. उगच माणसं जमवायचे आणि खाऊ घालायचे आणि ते महाराजन आणायचे, लोकालाच बोलवायचे ना. मग उखळीकर महाराज नको, कोणताच महाराज नको, गायत्री पाटील, जिग्नंग चिकनंग, सुरेखा पुणेकर, सपना चौधरी, माणसंच माणसं. काय वाटायला माणसं गोळा करायचे. हे कीर्तन भजन महाराजन मृदंगन लावणी मृदंगन शिरते टाळवे. ही महाराज पोटा पाण्याला घर भरलेलं आहे, पण देव ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्यानं अन्नदान केलेलं नसल्यामुळं देव त्याला खाऊ देत नाही. महाराज मी कधीच पंगत केलेली नसल्यामुळं शुगर आहे, BP आहे, लोक गुलाबजामुन खातात, लोक पुरणपोळी खातात, लोक रसपोळी खातात, चक्क्या खातात. तुम्ही होतात ना महाराज, वाढणार तुम्हीच होतात ना. मग ज्या ताटात चक्क्या होत्या ते ताट मला दिलं का, ते काढून घ्या. दादाला नका, बाबानं खाल्लं की चक्कर येऊन पडतंय आणि दुसरे खाऊ लागल्यावर आम्हाला काय बरं वाटतंय का. महाराज कुठंही गोड पंगत असली की मी खाली बघून जेवत असतो. आपल्याला वाढले नाही, खात नाही, कारण 400 शुगर आहे. डॉक्टरनं सांगितलं भात खाऊ नका, बटाटा खाऊ नका, गोड खाऊ नका, आंबा खाऊ नका, चिकू खाऊ नका, सीताफळ खाऊ. आणि मला तर हे जास्त आवडते. मग दुसरे खाऊ लागले की मला पाणी सुटते तोंडाला. महाराज आता तुम्ही बघायला कमाई कमी नाही, दिसायलाही डावा नाही. 79 वर्षाचं वय झालंय, एकुलतं एक आहे, अजून लग्न नाही. मग कोणाच्या लग्नाला मला आहेर जरी असला तरी मी जात नाही. माझं झालं नाही त्याचं देखवत नाही. महाराज लग्नाचं कसं, करंगळीचं आयुष्याची रेषा याच्यामध्ये पुरुषाच्या उजव्या हातावर इथं गवा एवढी रेग असते. एक रेग असली की एक बायको, 2 रेगा असल्या तर 2 बायका. जास्तच गुतुड असलं तर मला विचारू नका, तुम्ही काय गोड केलेत मी कशाला सांगू. महाराज त्या रेषेला आडवी रेषा आली म्हणून होऊ शकत नाही. माझं किती प्रयत्न केला तरी नशिबात नाही ना, होऊ शकत नाही. महाराज जव नावच नसल्यावर अन्न खाऊ शकत नाही, लग्नाची रेषा नसल्यावर होऊ शकत नाही. आयुष्य करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेख गेली ती आयुष्याची रेषा. इथपर्यंत जर असेल 100 वर्ष, ॲक्सिडेंट होऊ द्या, ऑपरेशन होऊ द्या, धक्के बसू द्या, काही होऊ द्या, आयुष्य ते जिने पुढे का. आयुष्य म्हणलं की जगावं लागणार. महाराज थोडं कमी 92, आणखी थोडा कमी 87. महाराज त्याला 2-3 फाटे फुटलेले. ते चिकनगुनिया, कोरोना, ओमायक्रॉन, झटका, ॲक्सिडंट, ऑपरेशन, खलास. महाराज लग्नाचं कसं, महाराज ज्या लग्न झालेल्या माणसाच्या मधल्या बोटावर पद्म जर असेल, पद्म, नवरा बायको गरिबीत मोलमजुरी खातील, मोलमजुरी करून खातील, पण एकमेकाला प्रेम, मैं तेरे लिए तू मेरे लिए, दोनों किसी को नज़र नहीं आई, मेड फॉर ईच अदर. बस ज्याचं चक्र आहे. बायको म्हणली तुम्हाला जायचं नाही आणि घरी मला स्वयंपाक करू वाटणं, माझी तब्येत. अरे बस गाडीत, देवानं पैसे दिलेत ना, मला उपाशी राहायचं नाही. गाडीत बसविले, परभणीला नेलं आणि महाराज पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन मस्त पंचपक्वान्नाचं नवरा बायकोनं खाल्लं. पैसे फेकले, बडीशोप खात दात कोरीत बाहेर निघाला. गाडीत बायकोला बसवलं, निघाल्याबरोबर बायकोनं खिडकीतून बघितलं. काय बघायलीस, बघा न साड्या किती चमचम. वळविली गाडी. 6 वारी 9 वारी काटापदराची, सिल्क, टसर सिल्कचं, सिफॉन,
महाराज कॉटन छापीन घे 15 साड्या घे. एवढ्या काय कर घे. कीर्तनाला वेगळी, हरिपाठाला वेगळी, दिंडीला वेगळी, मैतीला वेगळी, हसायला वेगळी, लग्नाला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी घे. 15 साड्या खुश, दागिने घे महाराज. आणि एके दिवशी काय झालं की बायकोच्या मनात, बायको म्हणली आज मला स्वयंपाकच करू वाटेनं, चला ना हॉटेलमध्ये जाऊ. मुस्काड फोडील म्हणला. मी नको म्हणलं तर बळण येत होता. नवरा मी आहे, तू नांदायला आलीस माझ्या मर्जीवर. भोपळं विळीवर पडलं भोपळं चिरतं, आणि विळी भोपळ्यावर पडल्यावर भोपळं चिरतं, विळी चिरत नाही. नवरा मी आहे, आणि तुला जर नवऱ्याची सेवा कर सुधार. चाल माहेरी जायचं, तिथं राहायचं. तुला वाटल संध्याकाळी येईल, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवचं नाही झालं म्हणून काय झालं. ती म्हणली असं कसं ते. आणि शंख असल्यावर 5 मुलाच्या पाठीवर मुलगी, अतिशय सुंदर मुलगी. आता खरं सांगा, जुन्या काळात बाबा वयस्कर माणसं लग्न जमवायला जात होते ना. आता पोरं म्हणले तुम्हाला काय लागलंय, आम्हाला पसंत पडली पाहिजे. एक गाडी म्हाताऱ्याची, एक गाडी तरण्याची. निघाले महाराज, म्हातारी निघाले दाढ्या फिड्या करून. तशी दाढी वाढवून नाही, म्हाताऱ्यानं राहायचं पण नवजवानासारखं राहायचं, कळालं नाही पाहिजे. बघा योगानं म्हातारे वगैरे गेले. मुलीला सांगितलं चहा, दूध, कॉफी, लिंबू सरबत, थम्सअप, गोल्ड स्पॉट, लिमका, ऑरेंज, काय पाहिजे ते घे. आणि तुला बघायला आलेत. तिनं गेली, म्हाताऱ्याच्या पुढे ठेवलं. त्यांनी चहा, दूध, कॉफी काय घ्यायचं ते गेलं. बघितलं, पोरीला नाव ठेवायला जागा नाही. 1 नंबर पोरगी म्हणले करावं. बस रावसाहेबानं करावं तर हीच करावं. पहा जागीरदारानं द्यावं तर हितच द्यावं. 2 हत्तीचे डोके आहेत म्हणले. तरण पोराकडे गेली, तिनं ठेवलं. आणि कोण आलं बघायला, नवरदेव कोण आहे ते. अंगे सुटम, पाये बुटम, नेके नेकटॉय, कॉलरम, असा जंटलमॅन, इतका सुंदर. महाराज ते पोरग बघितलं. पोरानं पोरगी बघितली आणि पोरीनं पोरग बघितलं. नाव काय, शिक्षण काय, काहीच विचारलं नाही. फक्त पोरीला तो पोरगा पटला आणि पोराला पोरगी पटली. आणि त्या पोरीनं नुसतं असं हानवटीवर हात ठेवून हसत हसत इतकंच केलं पोराकडं बघून. हसलं आणि फसलं. महाराज आत्ताच करायची नाही म्हणले. सगळीकडून आम्हाला बोलवून आलंय, आम्हालाही 10 ठिकाणी बोलवावं लागतंय. 11:35चं लग्न 3 वाजले. ते ब्राह्मण उरू लागलं. नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, मला दुसरीकडे जायचे, वेळ झालेली आहे. अक्षता मिळाले का, पाहुणे जमले का, करायची का सुरुवात. नवरीच्या मामानं नवरीला आणून उभं केलं आणि नवरदेव निघाला. स्पीकरवाले मोठे शहाण, इतके चॅप्टर. महाराज आल्यावर अभंग लावणार नाहीत. हां, ते नवरदेव पुंगळ्याची छत्रीन फुल पिलेले त्याचे सोकोने. ते नवरदेव बूट, सॉक्स, पॅन्ट, जॅकेट, पट्टा, कोट, हातात अंगठ्या, महाराज हळद लावलेली, मळवट भरलेला, मुंडोळ्या बांधलेल्या, पगडी बांधलेली, त्याच्यावर अशी चमकीदार तुरा, हातात चाकू आणि त्याच्यात महाराज लिंबू त्याच्यावर खवलेलं. आणि ते निघाल्याबरोबर हे बटन दाबते. बहारो जूते बरसावो मेरा बेवकूफ, आपलं हे बहारो फूल बरसावो मेरा महबूब आया है. आणि ते येतं. करायची का सुरुवात. आता खरं सांगा, तुम्ही जिथं असताल तिथून अक्षदा नवरा नवरीवर पडतात का. पण सावधान ब्राह्मणानं म्हणल्यावर टाकतात का नाही. सावधान म्हणल्यावर मग त्याच्यात असे बारके पोरं सगळ्याच्या जवळ वंजळ अक्षदा. नवरा नवरीवर नाही, बामण लय वरडायले गँगा. आणि खरं सांग का, मला लग्न करायला लय चान्स आलता, पण एकही बामण महाराज स्वरात असं गोड मंगलाष्टक म्हणणारा नव्हता म्हणून राहिलं माझं. असे म्हणतात का नाही महाराज, कान कर्कश. मग हे पोरं वंजळ त्या बामणावर.
मग ते तदैव लग्नम सुदिग्नम ताराबलम चंद्रबलम सावधान टाळी वाजवली. तुमच्या काळात होतं का लग्नाच्या वेळेस? माफ करा, मला फटकळ बोलणारा माणूस उखळ करे. नवरीनं खाली मान घातली, नवरदेवानं हार घातला. नवरीनं हार घालायच्या वेळेस ते जवळचे जे चौघं होते ना, त्यांनी नवरदेवाला उचललं. परळीला तुम्ही या, बरोबर आहे ना, आमचा मंडप आहे ना, लग्न लागतात तिथं. हां, मी कोणाच्याच लग्नाला जात नाही, पण तिथं लागतात. आणि ते महाराज ओळखीचे सगळे. त्या पोरानं उचललं, पोरीचा हात पुरला नाही, सगळे खिक हसले. त्या पोरीला अपमान वाटला, टेकवलं. पुन्हा उचलल्याबरोबर पुन्हा उचललं, तिचा हात पुरला नाही. पोरगी इतकी तापट होती, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला. आणि नवरा नवरी ते निघून गेले. ते नवरदेव बाशिंग बांधलेलं तिथंच आहे अजून. धोबिका कुत्ता घरकाना घाटका, पहिली गेली आणि दुसरी मिळणं. म्हणून महाराज, मंगल कार्य दोन आहेत. लग्न हे मंगल कार्य आणि कीर्तन भजन सकळ मंगळ निधी. आणि त्या कीर्तनामध्ये तुम्ही काही जर म्हणू लागलात, आता पवाडे म्हणायलेत, गाणे म्हणायलेत, लावण्या म्हणायलेत, कविता म्हणायलेत, आणखी काही दिवसानं पोरी कीर्तन करायल्यात, नाचायल्यात. काही दिवसानं घुंगर बांधून दफन तुंतुण्यावर महाराज कीर्तनामध्ये होईल. ही कीर्तनाची अधोगती. आणि म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. कीर्तनामध्ये टिंगल टवाळी करायची नाही, विनोद असावा, पण लोणच्यासारखा. लोणच्यानं पोट भरत नाही. लोणच्यासारखा, कोशिंबिरीसारखा कीर्तनामध्ये विद्या विनोद वैभव. म्हणून योगायोगानं तसं टिंगल करू नये. महाराज, आमच्या आयुष्याचं कसं, ते आयुष्य जर तुम्हाला दुःखातून सुटायचं असेल तर तुम्हाला एकच, महापाप राशी त्याची झाली होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे. तुमचं सगळं पाप जळून जातं. पाप दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा होतात. त्याच्याकरता काय करावं लागतं? आता ऐकलं ना तुम्ही? हां, विठ्ठला 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 विठ्ठला. संतांचे शब्द घेता, नाम विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे कळप पळती पुढे. म्हणून कीर्तनामध्ये अनंत पाप राशी जळून जातात महाराज. म्हणून वेळोवेळा का मनी मन एव मनुष्यानाम कारणं बंधमोक्ष. मनानं केलेलं पाप कशानंच जात नाही. कुंभमेळ्याला जर गेला जरी तर मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची निबापे. मग मनसंकल्पाचं पाप तुमच्या टाळी वाजून विठ्ठल भजन केल्यावर जाते. म्हणले पहिलं पाप केलं, पुन्हा पाप जर केलं तर पुन्हा पाप करायचा प्रसंग आल्यावर सुद्धा पाप घडू शकत नाही. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. नेदी कर्म घडो, नेदी कर्म घडो, नेदी कर्म नेदी कर्म
घडो, पाप घडण्यासारखा प्रसंग असला तरी पाप घडत नाही. तुकोबबारायच्या काळामध्ये तुकोबबारायकडं वाईट वासनेने एक बाई आली. तुकोबारायनं हात जोडून सांगितलं, जाई ओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव. तुका म्हणे तुझं पाहिजे व्रतार तरी काय नर थोडे गेले. जगात पुष्कळ माणसे तिकडं जाणं खेटायला इकडं का आली. विवेकानंद स्वामी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हिंदुत्वाचं वर्णन करत असताना एक परदेशाची तरुण मुलगी, श्रीमंत मुलगी, देखणी मुलगी स्वामीकडे गेली. स्वामी, मोठमोठे प्रिन्स, मोठमोठे ड्यूक्स, मोठमोठे राजे माझ्या मागं लागलेले. मी इतकी सुंदर आणि इतकी श्रीमंत आहे, दोन्ही हातानं पैसा उधळलं तरी 7 पिढ्या महाराज पैसा कमी पडणार नाही, इतका पैसा आहे माझ्याकडं. मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. स्वामीनं सांगितलं, माझं जीवन मी हिंदुत्वाकरता, हिंदू समाजाकरता अर्पण केले, लग्न नाही. नका लग्न करू. तुमच्या भारत देशामध्ये लग्नाला बंधन मानतात, आमच्याकडे तसं नाही. मला रखेली म्हणून ठेवा. पण कशा करता एवढा तास? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे. स्वामी जवळ गेले आणि सांगितलं, माझ्याबरोबर भोग भोगून माझ्यासारखाच मुलगा होईल याची खात्री देता येत नाही, तू मलाच आपला मुलगा मान. असं म्हणल्यावर तिनं जन्मात लग्न केलं नाही, हिंदू धर्माचा स्वीकार करून भारतामध्ये राहून तिनं हिंदू धर्माचा प्रचार केला. तिचं नाव भगिनी निवेदिता. कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला आणि शिवछत्रपतीकडे सोन्या नाण्याचा खजिना आणून आणि त्याची नुकतीच लग्न झालेली सून आणली. राजे, तो सोन्या नाण्याचा खजिना आणि हे सौंदर्याचा खजिना तुमच्या 8ही राण्यापेक्षा सुंदर आहे. तिचा बुरखा काढला. तिचं सौंदर्य बघितल्यावर राजे म्हणले, तिचं सौंदर्य बघितल्यावर तुमच्या मनात वाईट वासना निर्माण झाली, पण माझ्या मनात अशीच आमुची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले शिवछत्रपती. तिची खना नारळानं ओटी भरली आणि तिला सही सलामत पाठवलं. म्हणून जय भवानी जय शिवाजी. शिवाजी महाराज नसते तर आपल्या सुनता झालेल्या असतात. हां, मुसलमानानं आज जे महाराज लव जिहाद चालू आहे, मुसलमानाचे पोरं हिंदूच्या मुलीला पैसे देऊन गोड बोलून फसवून न्यायलेत आणि त्यांना भोग भोगून कापून टाकायलेत महाराज. म्हणून या गोष्टी सांभाळायच्या. म्हणून आमच्या तुकोबबारायानं या गोष्टी सांभाळल्या. शिवछत्रपतीनं वाईट व्यवहार होऊ दिला नाही. महाराज एकादशीला पंढरपूरला आळंदीला गेल्यावर सुद्धा बगर साबुदाणा खिचडी करण्याकरता शेंगदाणे सिंदिलून घेऊन येतो. पण हॉटेलकडे बघितल्यावर माणूस म्हणतं ना, आज एकादशी नसती तर भजे वडापाव खाल्ला असता. खात नाही, खात नाही, पण मन जातं का नाही? मन म्हणतं का नाही, एकादशी नसतं तर खाल्लं असतं. हां, मग त्यांच्या मनात काय येत नाही? मनाच्या ठिकाणी 3 दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. मल नावाचा दोष म्हणजे पापाकडता मन जाणं, पापाकडे मन जाणं. विक्षेप नावाचा दोष म्हणजे मनाची चंचलता, एका ठिकाणी मन स्थिर राहत नाही. आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. मल नावाचा दोष घालवण्याकरता टाळी वाजवून नामचिंतन. विक्षेप नावाचा दोष घालवण्याकरता ध्यान. म्हणून वेळोवेळा मनी ध्याय, मनानं ध्यान करायचं, कारण मन पापाकडे जाऊ द्यायचं नाही. आणि 2 दोष घालवले की 3रा दोष घालवण्याकरता देव गुरुच्या रूपानं येतो. म्हणूनच आपल्या
वारकरी संप्रदायामध्ये ऐश्वर्य संपन्न जर कोणी राजापेक्षाही मौल्यवान राजा असेल तर महाराज भगवानगडावर माझं भागवत होतं आणि ही सगळी लीडर लोक तिथं आले होते. मागा काय मागायचं ते म्हणले केशवभाऊ मागतील, माझ्यातर्फे संस्थेचे अध्यक्ष मागतील. मी त्यांना सांगितलं 12 एकर जमिनीमध्ये माणसं उभं राहून भागवत ऐकलं. 12 एकरमध्ये मंडप टाकता आला नाही, उन्हामध्ये बसून. याच्याकरता गडावरची भगवान गडावरची 15 एकर फॉरेस्ट खात्याची जमीन द्या भगवान बाबाच्या नावानं आणि तिची सुधारणा करण्याकरता 15 कोटी रुपये द्या. देवेंद्र फडणवीस म्हणले एकाच गडाला देता येत नाही, सगळ्या गडाला द्यावं लागते, म्हणून 7 कोटी रुपये दिले. मी अध्यक्ष असताना शताब्दी उत्सव झाला, तिथं त्यांनी 1 कोटी दिले. मी म्हणलं घेत नाही. भगवान गडाला तुम्ही 7 कोटी दिले आणि ही तर आळंदीची जागतिक संस्था आहे. महाराज जगात असली संस्था नाही. आणखी संस्थेचा माणूस कोणी पावती बुक घेऊन तुमच्याकडे आलाय का? लोक तिथं इतकं देतात. दांडेकर मामानं सांगितलं भरपूर दिले. आम्ही भरपूर दिले तर मधुकरी का मागायला लावायची? म्हणून सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण अन्नपूर्णा निधीतून सुरू केलं आणि लोक भजनालाही पुन्हा जाईनत, पाठालाही जाईनत, आहे तर जेवायचं आणि झोपून राहायचं. महाराज अभ्यास कमी पडू लागला म्हणून मधुकरीचं खाल्ल्याशिवाय माऊली ज्ञान देत नाहीत, माऊली टिकू देत नाहीत. म्हणून तुम्हाला तिथं मल नावाचा दोष घालवण्याकरता ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आणि तसं भगवान बाबा आपल्या सगळ्या परिसराचे ऐश्वर्य संपन्न वामन भाऊ आणि भगवान बाबा हे परंपरेप्रमाणे गुरु असल्यामुळं, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन तुझा देव नाही त्रिभुवनी. आणि गुरु काय करतो? मल विक्षेप आणि आवरण 3 दोषाला घालून आपलं जीवन सुखी करतो. म्हणून मल दोष गेला, पाप गेलं, पाप गेलं की पापाचा ताप गेला. नाही तर जे जे पाप करताल ते भागवतामध्ये पंचमस्कंदामध्ये 21 प्रकारचे मुख्य नरक, 7 उपनरक, 28 नरकामध्ये दुःख भोगायला जावं लागतं. ते सगळं पाप ताप निघून जातं. हेच तुकोबाराया अभंगाच्या शेवटचं
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वैकुंठवासी मुरलीधरराव पाटील व दराडे पोलीस पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं कारण ते आपल्या या इहलोकाची यात्रा संपून 17 तारखेला गेले. त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं मी ती ज्येष्ठ शुद्ध षष्ठी 1 तारीख आज रविवार आणि या दिवशी कीर्तन सेवेचा कार्यक्रम 1 वाजता भोजनाच्या निमित्तानं कीर्तन छापलं जरी 10 ते 12 तरी 11 ते 1 पर्यंत 1च्या पुढे एकमेव महाराज आहे. ठरलेल्या वेळेमध्ये कधीच मी संपवत नाही. माझं कीर्तन नेहमी लांबत असतं आणि म्हणून त्यांचे बंधुराज दत्तरावजी रामरावजी दराडे पाटील, डॉक्टर सारंग रामराव दराडे पाटील हे 2 भाऊ, मोठे भाऊ गेले, हे 2 राहिले. त्यांचे चिरंजीव गजाननराव मुरलीधर दराडे पाटील आणि संतोष मुरलीधर दराडे पाटील यांच्या माध्यमातून आपण सगळे जमलो. त्यांनी अन्नदानासारखा यज्ञ नाही, नामचिंतनासारखं साधन नाही, म्हणून लेने को हरिनाम देने को अन्नदान. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं आपल्या सगळ्यांची श्रद्धांजली मुरलीधर पाटलांना समर्पण करायची, भगवंताला विनंती करायची, तुकोबारायला विनंती करायची, तुम्ही जसं वैकुंठामध्ये गेलात तसे आमच्या मुरलीधर पाटलाला वैकुंठामध्ये भगवंताच्या सान्निध्यात राहू द्या. म्हणून वर हात आहेत का सगळ्याला? वर करा बरं. हां, वर करा. 3च सेकंद, जास्त नाही, 3च सेकंद मृदंगवाल्याचा मृदंग टाळ करायचे, टाळण आपल्या टाळ्यासहित तुकोबारायचं भजन. तुका झाला असे कळसन भजन करा सावकाश. म्हणून एकदा वर हात करून 3 सेकंद, कोण ऐकत नाही, सगळ्याला कळावं कीर्तन संपलं. हां, तुकाराम तुकाराम झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून 1 वाक्य बोलतो, सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय 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 विठ्ठल.